चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या या कंटिन्यू लेक्चर सिरीज मध्ये स्वागत आहे. टायटल पाहिलंय, हेडिंग पाहिली, गणितात पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवावे यासाठी आपण हा व्हिडिओ ओपन केलाय. सगळ्यात महत्त्वाचं आहे, या 10 ते 12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये खरंच तुम्हाला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याच्या ट्रिक्स मिळतील का? ते या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. आपण याच्यासाठी म्हणलंय की 10 आणि 12 मिनिटांमध्ये गणित हा विषय शिकण्यासारखा किंवा समजण्यासारखा नाहीये. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त काय दाखवणार आहे, एक मार्ग दाखवणार आहे की गणिताला चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी, मी काय म्हणतो व्यवस्थित आहे का, शिकण्यासाठी नाही म्हणत आहे, समजून घेण्यासाठी आपण कुठल्या मार्गाने सराव केला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलेला आहे. आपलं टायटल पाहिले तुम्ही, तलाठी भरती 2025-26 जी येणार आहे, ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न असतात. याच्यामध्ये 25 पैकी 25 मार्क कसे मिळवावे, फक्त एवढे टॉपिक करा. ठीक आहे सर, खरंच 25 पैकी 25 मार्क मिळू शकतात का? तर हो, चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस असेल, खूप चांगल्या पद्धतीने सराव असेल तर आपल्याला 25 पैकी 25 मार्क मिळू शकतात. अतिशोक्ती न म्हणता आपण म्हणूयात आम्हाला 22+ तरी मिनिमम मार्क मिळायला पाहिजे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये मी, माझी जर ओळख नसेल तर करून देतो, विक्की वडकुते आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला, वेळ वाया न घालवता चालू करूयात. खरंच आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे. मी स्वतःला नेहमी 2 प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायला लावत असतो. पहिला प्रश्न, आपल्याला गणित जमते का? तर त्यामधून 2 उत्तर भेटतात. हो सर, मला गणित जमतं. आणि दुसरं मिळतं, सर नाही, मला गणित जमत नाही. खरोखर मी गणितामध्ये त्या व्यक्तीला हुशार मानतो ज्याला गणित जमत नाही, राईट, पण त्याची शिकण्याची इच्छा आहे. व्यवस्थित आहे का? हे जे हो म्हणणारे विद्यार्थी असतात, मग मी या विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारतो. आणि हे प्रश्न काय असे ऍडव्हान्स लेवलचे, रॉकेट सायन्स लेवलचे प्रश्न नाही विचारत मी, साधे सिंपल प्रश्न विचारत असतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला दाखवायचं झालं तर तुम्हाला येतं का बघा आणि मला सांगा, x+2 आणि x गुणिला 2 या दोघांची उत्तर काय येतात म्हणलं तर ते नेहमी मला सांगत आलेले, होय वाल्या, नेहमी मला सांगत आलेले आहे, सर याचं उत्तरही 2x येतं आणि याचंही उत्तर 2x येतं. हे मी ऑलमोस्ट ज्यावेळेस 100 वेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस 99 विद्यार्थ्यांनी हे असेच उत्तर दिलेले आहे. पण खरोखरच हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. मग तुम्हाला हो म्हणताय, गणित जमतंय म्हणताय, तर मग कसं जमेल? असं जर गणित समजून घेतलं तर मग आपल्याला कसे पैकीच्या पैकी मार्क मिळेल. त्यामुळं मी नेहमी सांगत आलेलो आहे, गणित हा विषय शिकण्यासारखा नाहीये. मग सर, अरे गणित हा विषय समजून घेण्यासारखा आहे, गणित हा विषय जगण्यासारखा आहे, कारण गणिताचा वापर आयुष्यामध्ये सगळीकडे होत असतो, राईट. त्यामुळे गणिताला नेहमी समजून घ्या, त्याला शिकू नका, आत्मसात करा, त्यामध्ये असलेल्या गोष्टी समजून घ्या. मग सर तुम्ही नाही वाल्याला हुशार कसं म्हणता? नाही वाल्याची एक अडचण आहे, त्याला हेही माहित नाही हेही माहित नाही काय उत्तर येतं तर, ठीक आहे. पण मग तो समजून घेतोय, प्रयत्न करतोय आणि परफेक्ट समजून घेतल्याच्या नंतर तो गणितात हळूहळू हळूहळू हळू बेस्ट बनत जातो. ह्या अशा गोष्टी असणार आहे. मग सर आम्हाला गणितात बेस्ट बनायचं असेल तर आम्ही कोणत्या वेने गेलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ते सांगा. तर बघा, एक मार्ग आपण इथे दाखवून देतो. या मार्गानुसार जर आपण गणितात काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीने काम आपले होऊ शकतात. ठीक आहे, मी थोडासा काळ दिसत असेल, नका लोड घेऊ, थोड्या वेळात गोरा होईल, मी लाईट गेलेली आहे, होऊन जाईल. गणितामध्ये जशा खूप अडचणी येतात तसे व्हिडिओ रेकॉर्ड करताना सुद्धा अडचणी येतात, पण इथं नाही येणार अडचण, आपल्याला संकल्पना समजत. बघा, गणितासाठी एक मार्ग दिलेला आहे, बेसिक, त्यानंतर कन्सेप्ट, त्यानंतर सिलेबस, त्यानंतर PYQ, आणि नंतर डोक्यावर फिरायला लागले नेमकं काय करायला पाहिजे. सगळं केलं पण नंतर फिरायला लागलं, मग काय करायला पाहिजे तर त्याच्यावरही आपण बोलणार आहोत. याच्यातल्या ह्या ज्या पायऱ्या दिलेल्या आहेत या पायऱ्यामध्ये एक एक पायरी आपण क्लिअर करत चलूया. सर बेसिक म्हणजे, बेसिक मध्ये आम्ही काय काय केलं पाहिजे? सर बेसिक मध्ये करत असताना सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं, स्पर्धा परीक्षा करत असताना, काय बोलतोय का, स्पर्धा परीक्षा करत असताना आपल्याला सर बेरीज आली पाहिजे, वजाबाकी आली पाहिजे, गुणाकार आला पाहिजे आणि भागाकार आला पाहिजे. आम्हाला येतो सर, खूप छान येतो, असंही मी नेहमी विचारत आलेलं आहे ऑफलाईनला. पण आता ऑनलाईनला आल्याच्या नंतर मला सांगा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येतं आपल्याला, तर आपल्याला जमतं का एकदा बघा. गणितामध्ये बेसिक जमतं म्हणजे ह्याच 4 गोष्टी आल्या पाहिजे, पण ह्या 4 गोष्टी कोणाकोणाच्या आल्या पाहिजे ते समजून घ्या. सर ह्या 4 गोष्टी येत असताना सगळ्यात महत्वाचं, पूर्णांक संख्येच्या ह्या 4 गोष्टी आपल्या आल्या पाहिजे. पूर्णांक म्हणजे काय? 1 पासून अनंत पर्यंतच्या सगळ्या गोष्टी, प्लसवाल्या, मायनसवाल्या आणि शून्य, या सगळ्या संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपल्याला जमली पाहिजे. त्याला आपण म्हणत असतो पूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी आपल्याला जमली पाहिजे. त्यानंतर सर दुसरी कुठली जमली पाहिजे तर त्यानंतर आम्हाला दशांश संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमलं पाहिजे.
खरोखर जमतं का आपल्याला? आता विचार पडायला लागलाय, हो सर जमतंय जमतंय जमतंय, अजून जमतेवर आहे. त्यानंतर दुसरं, सर आम्हाला अपूर्णांक संख्येची जमते का? अपूर्णांक म्हणजे काय? ज्या संख्या आम्ही अंश आणि छेदात लिहितो त्या संख्यांची आम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमतं का? हो सर जमतं, अजून जमतं वरच आहे, अजून आम्ही नाही वर गेलेलो नाही. पण इथून पुढच्या दोन गोष्टीवर आता आम्ही थोडस नाही विचार करायला लागतोय की आम्हाला जमतं का नाही जमत, खरंच जमतं का नाही जमत. त्यानंतरचा आपल्याला भाग, सर जर पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या आल्या तर आम्हाला जमतं का? हो आले, थोडेसे आता विचार करायला लागलेले आहे. खरंच मला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येते का? तर अजूनही येते, पण अजून तिथून पुढे चालूयात आपण. सर जर आम्हाला आवर्ती दशांश अपूर्णांक आला तर जर खरंच जमतं का? तर 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 आता विचार करायला लागले, सर आम्हाला थोडं फार जमतं वाले, खूप कमी असणार. व्यवस्थित आहे का? तुमचं अगोदर उत्तर होतं हो सर आम्हाला ह्या चार गोष्टी जमतात, सर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चारही गोष्टी जमतात. हो म्हणणाऱ्यांचा थोडा आता विचार करायला लागेल, खरोखरच जमतं का? मग मी सांगेल गणित बाकीचं काहीच करू नका, पहिल्यांदा ह्या चार गोष्टी करा आणि या सगळ्यांची सर आम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे याच्या चार याच्या चार याच्या चार याच्या चार याच्या चार अशा 20 क्रिया आपल्याला आल्या पाहिजे, तरच आपलं बेसिक थोडं फार चांगलं झालं असं. ठीक आहे, मग बेसिक मध्ये आपल्याला एवढं सारं करायचंय. बेसिक मध्ये फक्त एवढं करून नाही चालणार आपल्याला, मग सोबतच आपल्याला काही संख्यांचे वर्ग काढणे व त्यांचे वर्गमूळ काढणे हे सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. मी काय म्हणेल, याच्यामध्ये ट्रिक्सचा वापर करू नका. स्टार्टिंगला त्याच्यामध्ये असलेली संकल्पना कोणती आहे ती पाहून घ्या. वर्ग करण्याची संकल्पना कोणती आहे. डायरेक्ट काही विद्यार्थी काय करतात, त्याच्या ट्रिक काय आहे. ट्रिकने तर जाच, ते महत्वाचं आहे, पण ट्रिक नंतर. ठीक आहे, पहिल्यांदा वर्ग आणि वर्गमूळ, त्यानंतर अजून काय असणार आहे, घन आणि घनमूळ. ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, पाढे कुठपर्यंत सर, 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ करा. सर तुम्ही सांगायले पाढे पाठ करा, पण आम्ही जेव्हा शाळेत जात होतो त्या शाळेपासून आम्हाला आमच्या गुरुजीनं आमच्या मॅडमनं मारून पाढे पाठ केले, पण आमचे काही अजून पाढे पाठ झाले नाही. आणि तुमच्या एका शब्दावर आम्ही पाढे पाठ करणार आहे का? विद्यार्थ्यांना तो शालेय जीवन होतं, हे स्पर्धेचं जीवन आहे. तर आपल्याला इथं पाढे गणित चांगलं करण्यासाठी सुरुवातीला पाठ करावे लागतील. एकदा गणित चांगलं झालं नंतर तुम्ही पाढे विसरले बी तरी तुमचं गणित जशास तसं राहणार आहे. त्यामुळे सुरुवातीला पाढे 30 पर्यंत पाठ करा. मी असं नाही म्हणणार तुम्ही मला एकाच दिवसात सगळे पाढे पाठ होतील, हळूहळू पाठ करा, काही गडबड नाही. तुम्ही पाठ करण्याला सुरुवात करा. त्यानंतर वर्ग व घन कितीपर्यंत, 1 ते 20 पर्यंतचे घन पाठ झाले पाहिजे आणि सेम वर्ग 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजे, तोंडी पाठ असले पाहिजे असं मला म्हणावं लागेल. मग मी बेसिकमध्ये एवढंच करणार आहे. आता याच्यामध्ये आपण जास्त बोलू नाहीये. या व्हिडिओमध्ये फक्त एक मार्ग दाखवायचा होता, त्या मार्गामध्ये बेसिकमध्ये तुम्ही एवढ्या साऱ्या गोष्टी करावा अशी माझी सगळ्या इच्छा आहे. तर ही तुम्ही सर्व करा अशी अपेक्षा. ठीक आहे सर, बेसिक मध्ये आम्ही एवढं करणार. दुसऱ्या भागामध्ये तुम्ही काय सांगताय? दुसरा भाग म्हणजे कन्सेप्टला आम्ही काय करत असायला पाहिजे, संकल्पना. ठीक आहे, स्पेलिंग वगैरे चुकले असेल तर ते स्पेलिंग बघू नका, भावना समजून घ्या. कन्सेप्टची स्पेलिंग किंवा सिलेबसची स्पेलिंग चुकणार तर नाही, प्रयत्न केलेला आहे बरोबर सांगण्याचा, कारण मला गणित थोडंफार जमतं, इंग्लिश थोडीफारही नाही जमत, पण चला असेल बरोबर. संकल्पना, मग सर संकल्पना पाहत असताना गणितामध्ये कुठल्याही विषयामध्ये असू द्या, गणितामध्येच नाही कुठल्याही विषयात संकल्पना महत्वाच्या असतात. त्या गणितामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याला आपण संकल्पना म्हणत असतो. तर ती संकल्पना कधीही समजून घ्यायची. संकल्पना क्लिअर झाल्याच्या नंतरच आपण बाकी गोष्टी करायच्या असतात. बघा कधीही बघा, मी खूप विद्यार्थ्यांना विचारतो गणित जमतं, हो पटकन ट्रिक्सने काढून दाखवतो, पण त्याच गणिताला जर फिरून विचारलं तर गणित जमत नाही. तो काय करतोय, शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवतोय पण कन्सेप्टच लक्षात नाहीये त्याची. मग त्याच्यावर जर फिरलं तर उत्तर निघत असताना त्याला अडचण येते. तर त्यासाठी कधीही आपला वे काय असला पाहिजे, अगोदर आम्ही त्याच्यातल्या संकल्पना आमच्या क्लिअर करणार आणि त्यानंतरच त्याच्यावरच्या शॉर्ट ट्रिकवर आम्ही जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे अगोदर काय, कन्सेप्टला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घेणे आणि समजल्याच्या नंतर शॉर्ट ट्रिक करणे, हा आपला योग्य मार्ग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, तर नेहमी या पद्धतीने चला. मग संकल्पना शिकत असताना प्रत्येक टॉपिकची व्यवस्थित पहिलं वैयक्तिक आपली संकल्पना क्लिअर करून घ्यायची. प्रत्येक टॉपिकला स्वतःचं बेसिक वेगळं आहे, स्वतःची कन्सेप्ट वेगळी आहे. समजा काळकाम, त्याचं बेसिक वेगळं, त्याची संकल्पना वेगळी.
समजा मी जर म्हणले नफा तोटा, तर त्याचं बेसिक वेगळं, त्याची संकल्पना वेगळी, ते समजून घ्यायचं. गुणोत्तर प्रमाण, बेसिक वेगळं, कन्सेप्ट वेगळी, त्या संकल्पना त्याच्या समजून घ्यायच्या आणि मग त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या बाकीचे प्रश्नांची उत्तर सॉल्व्ह करायचे आहेत. एवढं आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला असणार आहे सिलेबस. खरोखरच गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जो सिलेबस आहे तो पूर्ण माझा कव्हर झालाय का, त्याच वेळेस माझे गणित बुद्धिमत्ता जमणार आहे. गणितामधला एकही छोटासा पॉइंट आपला मिस व्हायला नकोय. मग तो दशमान परिमापे असेल, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असेल, संख्येवरचा भाग असेल, कोणताही बेसिक भाग असेल तो आपल्याला माहित असला पाहिजे. तर मग तो सिलेबस आपण कव्हर करणं आवश्यक आहे. आता तलाठी भरती पुरता पर्टिक्युलर मी इथे सिलेबस तुम्हाला दाखवतो, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. बघा, अंकगणितासाठी एवढे प्रकरण आहेत. आता हा आपण आपल्या बॅचमध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे, तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकता. एवढे प्रकरण आहेत. एवढ्या प्रकरणावर आपल्याला काम करायचंय तलाठीसाठी, इम्पॉर्टंटसाठी. ठीक आहे, तर एवढे प्रकरण तुम्ही करा. आता हा प्रश्न आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या समोर ठेवू शकता. एवढे प्रकरण केल्याच्या नंतर आपलं थोडंफार गणित अजून चांगलं येणार आहे. सर थोड्याफारावरच आहे, तुम्ही अजून पुढे गेले नाहीयेत, जाऊयात आपण पुढे. चांगलं झालंय असं म्हणूयात आपण. सर ठीक आहे, आम्ही सुरू केलंय बेसिक संख्या सिम्प्लिफिकेशन, घातांक करणे, अपूर्णांक, काळकाम, नळवटाकी, रेल्वे, बोट व प्रवाह, सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर प्रमाण, मिश्रण, वयवारी, सांख्यिकी, डाटा इंटरव्हेन्शन. ठीक आहे, इथपर्यंत केलं. झालं का सर एवढ्यानं चांगलं? नाही होणार, एवढ्यानं नाही जमणार. मग अजून काय करायला लागेल, बोलूयात आपण थोड्या वेळात. सर गणिताचं एवढं झालं, बुद्धिमत्तेला काय करायला पाहिजे? बुद्धिमत्तेला एवढं करायला पाहिजे. हे प्रकरण आता वाचत बसत नाही, हे एवढं प्रकरण तुमच्या डोळ्यासमोर आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, मी साईडला होतो. ठीक आहे, एवढे प्रकरण आपण करणं आवश्यक आहे. एवढे प्रकरण केल्याच्या नंतर आपल्याला आता थोडंफार गणित जमायला लागले. झाले आपले प्रकरण, 2 मिनिटांमध्ये आपले प्रकरण पूर्ण क्लिअर झालेले आहेत असं गृहीत धरतो. तुम्ही सर्व प्रकरण केले असं मी गृहीत धरतो सध्या पुरतं आणि वापस येतो आपल्या संकल्पनावर. सर आमचा सिलेबस आता कव्हर झालेला आहे, पण सिलेबस कव्हर करून जमणार नाही. सिलेबस कव्हर केल्याच्या नंतर आम्ही एखादं कुठलं तरी पर्टिक्युलर पुस्तक घेतले, त्या पुस्तकातले सगळे गणित आम्हाला जमायला लागले, ठीक आहे, मान्य आहे. पण त्यानंतर आपले जे गणित आहेत त्याच पद्धतीचे गणित अजून कुठल्या परीक्षेला आलेत का, मग आम्हाला त्याला म्हणायचं असतं PYQ, पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, राईट. मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेचे प्रश्न पाहणे. मग हे प्रश्न कसे पाहायचे, तर हे प्रश्न प्रकरणानुसार पाहायचे. ज्या प्रकरणाला आपण शिकतोय, समजा मी तुम्हाला आज प्रकरण शिकवलं, काय शिकवलं आपण, लसावी मसावी शिकवलं, तर मग त्या लसावी मसावीवर कुठल्याही परीक्षेला, व्यवस्थित आहे का मी काय म्हणतो, कुठल्याही परीक्षेला, मग ती तलाठी असेल, MPSC असेल, UPSC असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, पोलीस भरती असेल, या सगळ्या पेपरला कसे प्रश्न आले लसावी मसावीवर, ते मी माझं प्रकरण शिकवत असताना सोबत सोबत पाहायला पाहिजे. तर काय होते, माझं लसावी मसावी प्रकरणाच्या संकल्पना क्लिअर होतात, त्यासोबत त्याच्यावरचे प्रश्न कसे येतात ते कळतात, त्यासोबतच आतापर्यंत कसे विचारले हे कळतंय, आणि मग नंतर एक दृष्टिकोन निर्माण होतो. सर हे सर्व आम्ही तिन्ही गोष्टी केल्या, तर आता आम्हाला पुढे येणाऱ्या पेपरला कसे प्रश्न येऊ शकतात किंवा आम्ही कसं त्याला टॅकल करू शकतो हे स्वतःला कळतं. हे झालं PYQच्या बाबतीत. सिलेबस झाल्याच्या नंतर PYQ करायचं, पण करत असताना टॉपिक नुसार करायचं. टॉपिक नुसार करत असताना त्यामध्ये आपण आपल्या नोट्स काढायच्या. ठीक आहे, नोट्स काढा, लिहा, लिहिण्याच्या कामावर जास्त भर द्या. एकदा तुम्ही लिहिण्याच्या कामावर भर दिला की आपल्या बऱ्याचशा गोष्टी नंतर वेळेवर लिहिणं कमी होऊन जातं. त्यामुळे स्टार्टिंगला निवांत वेळेमध्ये लिहिण्यावर भर द्यावा अशी सर्वांना विनंती असणार आहे. चालेल, एवढं झाल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे, प्रश्नार्थक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह. तो एक पिक्चर होऊन गेला ना, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट. तसंच गणितामध्ये सगळं केल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कोणती, ती म्हणजे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. काय, सराव, सराव, सराव आणि सराव. गणिताचा आपल्याला नेहमी 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 सराव करावा लागणार आहे. तर नेहमी सराव करत राहा आणि सराव केल्याच्या नंतर गणितामध्ये आपल्याला स्पीड भेटते आणि स्पीड भेटल्याच्या नंतर आपण गणितावर काम करत असतो. कशावर, शॉर्टकटवर. मी काय बोलतोय बघा, स्पर्धा परीक्षा करत असताना हे खूप महत्वाचं आहे, पण हा अभ्यास करत असतानाचा व्यवस्थित आहे का, स्पर्धा परीक्षा करत असताना हे खूप महत्वाचं आहे, पण अभ्यास करत असताना हा जो भाग आहे हा भाग सगळ्यात शेवटी असला पाहिजे, सुरुवातीला नकोय. या पूर्ण मार्गातून गेल्याच्या नंतर या शेवटी मार्गावर शॉर्टकटवर आलो पाहिजे आणि मग त्यावेळेस आमची गणिताची भीती दूर झालेली असते. मग आम्ही त्यावेळेस गणितामध्ये परफेक्ट झालेलो असतो. त्यालाच आम्ही म्हणत असतो गणिताची शॉर्टकट. ठीक आहे, काय बोललो, गणितामध्ये काम करत असताना शॉर्टकट ही सगळ्यात शेवटी असली पाहिजे. बहुतांश मुलं सगळ्यात मोठी चूक करतात, अगोदर शॉर्टकटने समजून घेतात.
अगोदर शॉर्टकटने नका समजून घेऊ, या वेने चला, संकल्पनेने समजून घ्या, गणित समजून घ्या आणि त्यानंतर शॉर्टकट करा. मग आम्हाला गणितात कधीच कन्फ्युजन होत नाही. कितीही प्रश्न फिरून विचारला, गणित बुद्धिमत्ता आणि भूमिती यांच्यामध्ये कधीच आपल्याला अडचण येत नाही. अडचण येत नाही. तर हा एक छोटासा व्हिडिओ आपल्या वेळेअभावी मी कमी बोललोय, ठीक आहे. इतर साऱ्या खूप आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्याच्यामध्ये आपण खूप जास्त बोलूयात. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगत जाईल, त्यावेळेस समजून घेऊयात आपण. चला तर आपल्यासोबत जॉईन व्हा आणि आपल्या या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. भेटत आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. सर्वांना 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 धन्यवाद आणि परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. जय हिंद.